ABP माझा आणि सी वोटर्सचे एक्झिट पोल नुकतेच जाहीर झालेले आहे आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये एकनाथ खडसे आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल तुम्ही? ABP माझाचा एक्झिट पोल काल जाहीर झालेला आहे, तुम्ही बघितलेला, कशा पद्धतीने बघताय तुम्ही आज निकालाकडे? ABP माझाच्या एक्झिट पोलनुसार NDAला या देशामध्ये साधारणतः अधिक 350च्या वर जागा येतील असं एकंदर चित्र दिसतं आहे. आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्येही महाविकास आघाडीला जास्त 1-2 जागा जास्त आहे असं चित्र दिसतं आहे. महाविकास आघाडी राज्यापुरती मर्यादित आहे, NDA देशापुरतं आहे. या ठिकाणी देशामध्ये 400 पारची घोषणा माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलेली आहे आणि त्या घोषणेच्या जवळपास मताधिक्य किंवा जवळपास जागा निवडून येण्याचं एक्झिट पोलमध्ये दिसतं आहे. खरं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर जागा येतील असं मला स्वतःला वाटत नव्हतं. माझा एक अंदाज होता की 325च्या आसपास जागा याव्यात. NDAचं सरकार तर येईल हा सर्वांनाच विश्वास होता, परंतु आता एक चांगलं चित्र या ठिकाणी दिसतं आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 2-3 जागा जास्त येताना दिसत आहे. याचा अर्थ असा दिसतो आहे की महायुतीवर या महाराष्ट्रातली जनता नाराज आहे. महाराष्ट्रातील जनता यासाठी नाराज आहे की फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रातील मतदारांना मानवलेलं दिसत नाही आहे. मुळामध्ये माननीय शरद पवार साहेबांची NCP ही त्यांची NCP ती अजितदादा पवारांनी हिरावून घेतली असं वाटत होतं. उद्धवजींचा शिवसेना खरा शिवसेना पक्ष जो माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून चालत आलेला आहे आणि तो आज शिंदे गटाला गेलेला दिसतो आहे. एकंदरीत भूमिका मान्य नाही, म्हणूनच शरद पवार साहेबांच्या 10 पैकी 6 जागा 8 जागा निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंवा माननीय उद्धवजींच्या संदर्भामध्ये त्यांच्या अधिक म्हणजे 2 नंबरचा पक्ष म्हणून उद्धवजींचा पक्ष समोर येईल असं चित्र दिसतं आहे. एकंदरीत या ठिकाणी ओरिजिनल जे पक्ष आहेत, मूळ जे पक्ष आहेत पूर्वीचे, त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलेलं मतदारांनी दिसतं आहे. महाराष्ट्रामधलं जर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एक अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर या सरकारविषयी दिसत होता. शेतकरी नाराज आहे, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, बेरोजगारी आहे, असे विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये शेतकरी या सरकारवर नाराज आहे, महायुतीच्या सरकारवर, असं एकंदरीत एक्झिट पोलमध्ये दिसतं आहे. हो, विधानसभेची ही एक नांदी असं बघायला वाटतंय तुम्हाला राज्याचा विचार केला तर? निश्चित महायुती किंवा महाविकास आघाडीच्या जागा समसमान 1-2 जागा 2-3 जागा वगळून घ्यायला पाहिलं तर समसमान चित्र या ठिकाणी दिसतं आहे. दोघांनाही या ठिकाणी जर राज्यभरामध्ये विधानसभेला निवडून यायचं असेल तर जे काही या माध्यमातून प्रश्न आलेत, काही अनुकूल असतील काही प्रतिकूल असतील. अनुकूल असतील ते अधिक विस्तारले पाहिजे आणि जे प्रतिकूल असतील त्या संदर्भामधले जे दोष आहेत ते दुरुस्त केले पाहिजे, अशा स्वरूपाची भूमिका घ्यावी लागेल. विरोधी पक्षामध्ये असताना त्यांना अनुकूल जे काही वातावरण आहे त्या अनुकूल वातावरणाचा अधिक फायदा प्रचाराच्या माध्यमातून किंवा अन्य जनतेपर्यंत जाऊन त्यांना करावा लागेल. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे प्रतिकूल आहे त्याच्याविषयी काही चांगले निर्णय घेऊन ही प्रतिकूल परिस्थिती अनुकूल निर्माण करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा. आत्मचिंतन करावं लागेल असं वाटतं तुम्हाला? लोकांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. निश्चित आता एका रात्रीखाली चित्र राजकारणातलं बदलत असतं आणि अजून तर विधानसभेला 4 महिने बाकी आहे. या 4 महिन्यामध्ये आणखी काही चित्र बदलू शकतं. एक रक्षा खडसेंचं आज एक वक्तव्य आहे की आपल्या घरातल्या महिलांनी तुतारीचा प्रचार केला, मात्र कमळाला बटन दाबल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. घरातल्या महिला म्हणजे साऱ्याच महिला आल्या. तुम्हाला रोहिणीताई विषयी जर समजायचं असेल तर रोहिणीताईंनी स्वतः तुतारीचा प्रचार केला. रात्रंदिवस त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी NCPच्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांनी प्रचार केला. प्रचार करत असताना प्रामाणिकपणे त्यांनी सभा घेतल्या, प्रचारसभा घेतल्या. आणि आमच्या या मतदारसंघामध्ये मी पाहिलं की सकाळपासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत भर उन्हामध्ये त्यांनी या ठिकाणी प्रचार केल्याचं चित्र मतदारांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे रक्षाताईंनी बाकीच्या महिलांविषयी सांगितलं ते मी सहमत आहे की सर्व महिलांनी रक्षाताईला मतदान केलं, परंतु रोहिणीताईंनी मतदान केलं या मताशी मी सहमत नाही आहे. हो, आपल्या भाजप प्रवेशासंदर्भात लोकांना प्रतीक्षा आहे, राजकीय क्षेत्रात चर्चा आहे. तुमचा प्रवेश कधी असणार आहे? प्रतीक्षा बऱ्याच दिवसापासून आहे आणि मला वाटतं ते प्रतीक्षा संपेल. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लवकरच प्रवेश होईल असं मला वाटतं. भाऊ, काय सांगाल? जळगावच्या जागेसंदर्भामध्ये मोठी उत्सुकता असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. रक्षाताई
किती लीडने विजयी होतील असं वाटतंय तुम्हाला? पोलचा जरी अंदाज काय? रक्षाताई विजय होतील हा विश्वास तर मला पूर्वीपासून आहेच. आणि आता एक्झिट पोल, ओपिनियन पोल पाहिल्यानंतर रक्षाताई हे लाखभराच्या मताधिक्यानं तरी निवडून येतील आणि त्या प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. हो, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता आणि आता भाजपच्या वाटेवर आहे. मात्र शरद पवार गटाला मोठा विजयाचा हे मिळताना बघायला मिळतो, आपल्याला जास्ती जागा येताना बघायला मिळत आहेत. अजित पवारांची फूट त्यांना फायदेशीर ठरली असं वाटतंय? आणि मला वाटतं की अजित पवारांचे फूट फायदेशीर ठरल्यापेक्षा अजित पवारांकडे जो निर्णय झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देण्याचा, हे जनतेला मान्य झालं नाही. माननीय शरद पवारविषयी सहानुभूतीची भावना सर्व जनतेमध्ये या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि त्यामुळे माननीय शरद पवार साहेबांच्या जागा ह्या अधिक निवडून येत आहेत पर्सेंटेजप्रमाणे असं दिसत आहे. महायुतीच्या जागा 40च्या 45 पार होईल असं सांगितलं जात होतं. आता मात्र 22-24च्या आसपास फिरताना बघायला मिळतंय. पोलचा निर्णय बघितला होता. महायुतीच्या जागा ह्या कमी होताना दिसत आहे आणि त्यातल्या त्यात भाजपच्याही 4-5 जागा कमी होताना एकंदरीत दिसतं आहे. तर मला असं वाटतं की हे जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे किंवा जी भावना आहे महायुतीच्या या कारभाराविषयी, त्याच्याविषयीची नाराजी व्यक्त केलेली दिसते. मोदींना जागा कशामुळे वाढता येत असं वाटतंय तुम्हाला? मोदी पुन्हा तिसऱ्या गेले 10 वर्ष झाले मोदीजी या देशामध्ये काम करत आहे. काही विदेशी धोरणं चांगले झालेत, काही त्या ठिकाणी देशांतर्गत स्वदेशीचा वापर करणं किंवा रेल्वेच्या व्यवस्था, हायवेच्या व्यवस्था, विमानसेवेच्या व्यवस्था अधिक मजबूत करणं किंवा अशा स्वरूपाच्या अनेक कामं जे आहेत की ते कामं मोदींच्या या सरकारमध्ये उत्तम रीतीनं झालं असं आपण सगळं मान्यच करतो. आणि ह्या कामांच्या संदर्भामध्ये एक पॉझिटिव्ह थिंकिंग आहेच, पण त्याबरोबर काही निगेटिव्ह थिंकिंग पण होतं. काही लोकांना मोदीजींचे धोरणं मान्य नव्हते. महागाई असेल, बेरोजगारी असेल, याविषयी काय केलं हे अजूनही लोक विचारत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही याविषयीची थोडी नाराजी दिसली, परंतु ह्या नाराजीपेक्षा अधिक प्रभावी मोदीजींनी या 10 वर्षात केलेलं काम दिसून आलेलं आहे. तर हे होते एकनाथ खडसे. त्यांनी असं म्हटलेलं की लवकरच निकालाच्या प्रक्रियेनंतर आपला भाजपमध्ये प्रवेश होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.